नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 7वीचा सामान्य विज्ञान विषयातील पाठ क्रमांक 5 अन्नपदार्थांची सुरक्षा या पाठाचा आपण अभ्यास करणार आहोत. आपण मागच्या भागात सुद्धा याच पाठाचा अभ्यास केला होता. या पाठातील आपण काय बघितलं होतं मागच्या भागात? तर अन्न बिघाड आणि अन्न बिघाडास कोणते घटक कारणीभूत आहेत याची आपण माहिती घेतली होती. मग आजच्या भागात आपण काय पाहणार आहोत? तर अन्न नासाडी, संख्यात्मक अन्न नासाडी आणि गुणात्मक अन्न नासाडी व अन्न नासाडी म्हणजे कशी टाळू शकतो याची माहिती आपण आज घेणार आहोत. तर मला सांगा, आपला भारत देश कसा आहे? कृषी प्रधान आहे आणि आपल्या भारतामध्ये शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात आहे आणि तंत्रज्ञान आणि विज्ञान यांच्या मदतीने आपल्या देशाने विविध प्रकारचे अन्नपदार्थ जसे भाज्या, फळं, पुन्हा दुग्धजन्य पदार्थ, दुग्धजन्य पदार्थ म्हणजे माशांचे वेगवेगळे म्हणजे मत्स्य उत्पादन या सर्व या पदार्थांच्या उत्पादनामध्ये आघाडी घेतलेली आहे. पण तरी सुद्धा आपल्या देशामध्ये काही लोकांना एक वेळचं जेवण सुद्धा मिळत नाही. ते काही लोक म्हणजे अन्नाशिवाय झोपी जातात. मग अशा परिस्थितीमध्ये जिथे जिथे अन्न वाया जाते ते अन्न नासाडी ती टाळणे हे आपली कर्तव्य आहे, आपली जबाबदारी आहे. मग आता अन्न कसं आणि कुठे वाया जातं हे आपण पाहूया. अन्नाशिवाय तर आपण जगू शकत नाही, म्हणजे कोणीच सजीव अन्नाशिवाय जगू शकत नाही. अन्नातून मिळणाऱ्या अन्न घटकांमुळे आपल्या शरीराची वाढ होते, आपल्या शरीरात काम करण्यासाठी म्हणजे ताकद येते, आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. मग असं अन्न आपण वाया जाऊन द्यायचं का? तर नाही. मग अन्न नासाडी म्हणजे अन्न कुठे वाया जाते व ते अन्न वाया न जाऊन देण्यासाठी आपण काय प्रयत्न केले पाहिजे ते आपण आता पाहूयात. तर अन्न नासाडी ही दोन प्रकारे म्हणजे एक संख्यात्मक अन्न नासाडी, दोन प्रकारे आहेत. एक संख्यात्मक अन्न नासाडी आणि एक गुणात्मक अन्न नासाडी. आपण या दोघांची आता माहिती घेऊया. तर संख्यात्मक अन्न नासाडी. तर संख्यात्मक अन्न नासाडी म्हणजे काय? तर सगळं अन्न आपल्याला कुठून मिळतं? तर शेतामधून मिळतं. पण जर चुकीच्याच पद्धतीने जर शेती केली तर अन्नाची नासाडी होते. आता चुकीच्या पद्धतीने शेती करणे म्हणजे काय? तर उदाहरणार्थ मुठीने पेरणे. तुम्हाला तर माहितीच असेल, तुम्ही बघितलं असेल पेरणी करताना. तर काही शेतकरी कसे करतात पेरणी? तर मुठीने पेरतात. त्याच्यामुळे काय अन्नाची अन्नाची नासाडी होते. तर अव्यवस्थित मळणी करणे म्हणजे मळणी व्यवस्थित न केल्यामुळे सुद्धा अन्नाची नासाडी होते. अयोग्य साठवण व वितरणाच्या चुकीच्या पद्धतींचा वापर करणे. अयोग्य साठवण म्हणजे जी अन्नाची पोती वगैरे ती जर व्यवस्थित त्यांची म्हणजे साठवण नाही केली तर काय होतं? अन्नाची नासाडी होते. मग ते अन्न म्हणजे खराब होतं. एकतर किडे लागतात किंवा उंदीर, घुशी यांसारखे प्राणी असतात ते सुद्धा अन्नाची नासाडी करतात. त्यामुळे त्याची जे अन्न असतं ते व्यवस्थितरित्या साठवलं गेलं पाहिजे. तर पंगतीसारख्या पारंपरिक जेवण पद्धती याच्यामुळे सुद्धा अन्न नासाडी होते. मग तर पंगतीसारख्या पारंपरिक जेवणामध्ये कशी नासाडी होत असेल? तर आता गावांमध्ये वगैरे आपले लग्न असतात, काय हळदी असतात, तेव्हा काय होतं? पंक्तीच्या पंक्ती जेवायला बसतात आणि मग काय करतात? ते जेवण वाढणारे असतात, ते आपल्याला आग्रह करतात आणि मग त्यांचा आग्रह म्हणजे नको, त्यांना वाईट वाटेल म्हणून आपल्याला नको असेल तरी सुद्धा आपण ते घेतो, ते पानामध्ये आपल्याला टाकतात आग्रह करून. आणि मग काय आपलं पोट भरलेलं असतं आणि त्याच्यामुळे मग आपल्याला ते अन्न संपत नाही आणि मग अशा प्रकारे अन्नाची काय होते? नासाडी होते. आता आपण समजा आणि अजून कशा प्रकारे अन्नाची नासाडी होते? तर आपण आता मार्केटमध्ये वगैरे गेलो तर काय करतो? जर स्वस्त मिळाली तर खूप सारी भाजी, खूप सारे आपण फळं घेऊन येतो आणि घरी आल्यानंतर काय होतं? तर तेवढ्या सगळ्या फळांचा वापर होत नाही किंवा भाजीचा वापर होत नाही. मग अशा प्रकारे पुन्हा अन्नाची नासाडी होते. पुन्हा ती फळं ती व्यवस्थित जर नाही ठेवली तर ती खराब होतात. भाज्या सुद्धा त्या व्यवस्थित जर नाही त्या साठवून म्हणजे व्यवस्थित नाही ठेवल्या तर काय होतात? त्या खराब होतात. आपण अशा डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये वगैरे जातो आणि तिथे पण आपल्याला नको असलेल्या पण वस्तू आपण घेतो, खाऊ घेतो, बऱ्याचशा खाऊ घेतो आणि मग त्याच्यामुळे काय होतं? तर ते घरी येऊन
काय होतं त्याचा उपयोग होत नाही, खाल्लं जात नाही आणि मग अशा प्रकारे काय होतं, अन्नाची नासाडी होते. म्हणजे काय, जेव्हा म्हणजे संख्येने जेव्हा अन्नपदार्थांची नासाडी होते त्याला काय म्हणतात, संख्यात्मक अन्न नासाडी असे म्हणतात. मग आता हे असं टाळण्यासाठी आपण काय करायला पाहिजे, तर आपल्याला जेवढं हवं तेवढंच अन्न घ्यायला पाहिजे. आपण आता बुफेमध्ये वगैरे आता आजकाल आपण जे आजकालच्या लग्नाच्या पद्धतीमध्ये बुफे जेवण असतं, म्हणजे आपल्याला जेवढं हवं तेवढं म्हणजे घ्यायचं, स्वतःने घ्यायचं. मग आपण काय करतो, तिथे अनेक पदार्थ असतात, मग आपण आपल्या ताटामध्ये हे घेऊ ते घेऊ सगळे पदार्थ घेतो टेस्ट करायला आणि त्याच्यामुळे काय होतं, तेवढं आपल्याकडून खाल्लं जात नाही आणि मग तेवढं अन्न वाया जातं. पण जर हे अन्न असं वाया ते अन्न तसं न घेता जेवढं आपल्याला हवं तेवढं आपण घेतलं तर अन्नाची नासाडी आपण टाळू शकतो. आणि जेवढं अन्न, आणि जर आपल्याकडे अन्न समजा राहिलं असेल तर आपण काय करायचं, म्हणजे तर तिथे दुसरं कोणाला तरी द्यायचं. असं रस्त्यावर वगैरे कितीतरी लोक अशी उपाशी झोपलेली असतात, मग त्यांना दिलं तर त्यांचं पोट भरेल आणि अन्नाची नासाडी सुद्धा होणार नाही. म्हणजे अशा पद्धतीने संख्यात्मक अन्न नासाडी, म्हणजे आपण आता अन्न नासाडी कशी, संख्यात्मक अन्न नासाडी कशी आहे ते आपण पाहिलं आणि मग आपण कशी टाळू शकतो हे सुद्धा आपण पाहिलं. आता आपण गुणात्मक अन्न नासाडी म्हणजे काय ते पाहूया. तर गुणात्मक अन्न नासाडी म्हणजे काय, तर आता आपण समजा भाज्या आणतो, तुम्ही आता घरी आई तुमची भाजी आणत असेल, पण ती भाजी आणल्या आणते आणि जेव्हा आपण भाजी करायला जातो तेव्हा ती भाजी चिरून धुवायची नसते. भाजी चिरून धुतली तर काय होते, तर त्यातले जे पोषक तत्व असतात ते काय होतात, ती नष्ट होतात. त्यामुळे भाजी आणल्यावर पहिली भाजी धुवायची आणि नंतर चिरायची, त्यामुळे त्यातली पोषक तत्वे म्हणजे राहतात. आता परिरक्षकांचा अतिरेक वापर करणे म्हणजे आणि अन्न अति शिजवणे, अन्न शिजवल्यामुळे सुद्धा काय होतं, तर त्यातले पोषक तत्वे नष्ट होतात. मग म्हणजे पोषक तत्व नष्ट झाले म्हणजे त्या अन्नाचा काही आपल्याला उपयोग होत नाही, म्हणजे त्या अन्नाची नासाडीच होऊन जाते. तर अन्न तयार होऊन ते अन्न ग्राहकांपर्यंत पोहोचण्यास लागणाऱ्या वेळेचा अंदाज चुकणे आणि द्राक्ष, आंबे यांची अयोग्य हाताळणी करणे. आणि तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा आंबे आता म्हणजे ज्या रासायनिक पदार्थांचा जास्त वापर होतो, फळं वगैरे आकर्षित दिसण्यासाठी त्यांच्यावर काय केलं जातं, तर रासायनिक द्रव्यांचा म्हणजे रासायनिक पदार्थांचे फवारे वगैरे मारले जातात. आता आंबे सुद्धा लवकर बाजारात म्हणजे लवकर पिकण्यासाठी काय करतात, त्यांच्यावर रासायनिक पदार्थांचा वापर करतात आणि त्यामुळे ते तसे आंबे ते दिसायला बाहेरून खूप छान दिसतात, पिकलेले वाटतात, म्हणजे लवकर पिकण्यासाठी काही रासायनिक पदार्थाचा वापर करतात आणि मग ते आंबे कसे दिसतात, खूप छान दिसतात. पण जेव्हा आपण ते विकत आणतो आणि आपण घरी खातो तेव्हा ते आंब्यांची चव एकदम आंबट असते, चांगली नसते आणि काही आंबे तर खराब असतात. मग त्याच्यामुळे काय होतं, आपले पैसे जातात आणि परत अन्नाची नासाडी होते. म्हणजे अशा प्रकारे गुणात्मक अन्न नासाडी म्हणजे कशा प्रकारे होते, तर अन्न अति शिजवणे, भाज्या चिरून नंतर धुणे, अन्न तयार होऊन ते अन्न ग्राहकांपर्यंत पोहोचण्यास लागणाऱ्या वेळेचा अंदाज चुकणे, द्राक्ष, आंबे यांची अयोग्य हाताळणी करते. त्यामुळे अशा प्रकारे गुणात्मक अन्न नासाडी होते. अन्न वाया जाऊ नये, अन्नाची नासाडी होऊ नये यासाठी तुमची भूमिका काय असेल, सांगा बरं मला. की अन्न वाया जाऊ नये, अन्नाची नासाडी होऊ नये यासाठी तुमची भूमिका काय असेल, तर आवश्यक तेवढेच अन्न ताटात वाढून घ्यावे. आजकालच्या लग्नामध्ये वगैरे कसं असतं माहिती आहे ना, बुफे जेवण असतं. म्हणजे काय, तर आपण जाऊन स्वतः आपल्याला हवं ते जेवण घ्यायचं. मग काही मुलं काय करतात की तेवढं म्हणजे आपल्याला जिथे जे दिसेल ते जेवण आपल्या ताटामध्ये घेतात आणि मग ते काय होतं, तेवढं ते त्यांच्याकडून खाल्लं जात नाही आणि मग ते अन्न फुकट जातं, म्हणजे त्या अन्नाची नासाडी होते. म्हणून आपल्याला आवश्यक तेवढेच अन्न ताटात वाढून घ्यावे. अन्न जास्त वेळ शिजवू नका. म्हणजे काय, तर अन्न जास्त वेळ शिजवल्यामुळे त्यातली पोषक तत्वे सगळी नष्ट होतात आणि मग असं जेवण आपल्या शरीराला त्याचा काहीच उपयोग होत नाही. म्हणजे अशा प्रकारे त्या अन्नाची नासाडीच होते. तर शिल्लक अन्न टाकून देऊ नका, योग्य पद्धतीने ते पुन्हा वापरा. तर आपल्याकडे पाहुणे वगैरे आली तर आपल्याकडे जास्त जेवण समजा राहिलं, आपण बनवतो आणि ते जेवण जर शिल्लक राहिलं तर काय करायचं, तर ते जेवण टाकून द्यायचं नाही. ते काय करायचं, जर भात वगैरे राहिला तर आपण त्याचं
त्याची म्हणजे फोडणी देऊन तो आपण भात खाऊ शकतो, म्हणजे गरम करून. पोळ्या राहिल्या असतील तर त्या पोळ्यांची भाजी करून आपण ती खाऊ शकतो. म्हणजे योग्य पद्धतीने ते पुन्हा आपल्याला वापरता येऊ शकतात. आवश्यक तेवढेच अन्नधान्य, फळे, भाज्या यांची खरेदी करा. अधिक खरेदीचा मोह टाळा. म्हणजे आता आपण मार्केटमध्ये जातो तेव्हा आपण खूप सारे अन्न म्हणजे आपल्याला स्वस्त मिळाले तर आपण भाज्या आणतो, फळे आणतो आणि मग घरी येऊन त्यांचा उपयोग होत नाही आणि मग काय होतं आणि मग ते फुकट जातात. आपण आणि अन्नधान्य सुद्धा आपण कुठल्या डिपार्टमेंट स्टोअरमध्ये जातो आणि मग तिथे आपण काय करतो, तिथे आपल्याला जे हवं नको नको असेल ते पण पदार्थ घेतो आणि मग काय घरी येऊन ते तसेच पडून राहतात आणि मग ते आपण वापरले जात नाहीत आणि मग त्यामुळे अन्नाची नासाडी होते आणि पैशांची सुद्धा नासाडी होते. तर अन्नधान्य व इतर तत्सम पदार्थांची योग्य पद्धतीने साठवणूक करा. उदाहरणार्थ फळे, भाज्या, दूध इत्यादी. म्हणजे आपण आता फळं आणली किंवा भाज्या आणली तर त्या व्यवस्थित धुवून पुसून त्या व्यवस्थित फ्रीजमध्ये ठेवायला पाहिजेत. जर त्या तशा नाही ठेवल्या, आपण व्यवस्थित त्यांची काळजी नाही घेतली तर त्या लगेच खराब होतात. मग काय होतं, त्या अन्नाचे म्हणजे त्यांची नासाडी होते ना, ते खराब होऊन जातात. तर दूध पण आपण जेव्हा आणतो तेव्हा ते आपण गरम करून ठेवलं पाहिजे. पुन्हा जे आपण डाळी आणतो, ह्या डाळी मसाले आणतो ते एकदम व्यवस्थित हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवले पाहिजेत, नाहीतर मग ते खराब होणार आणि मग त्या अन्नाची नासाडी होते. आता हवाबंद डबे, बाटल्यांमधील पदार्थांची वापरण्यायोग्य तारीख पाहून घ्या व त्या तारखेपूर्वीच हे पदार्थ वापरा. असे म्हणजे आपण जॅमच्या बॉटल्स वगैरे ज्या असतात हवाबंद डबे, हे जे जॅम्स, जे केचप्स वगैरे असतात तर त्यांच्या आपण एक्सपायरी डेट बघून घ्यायच्या आणि जर त्यांची एक्सपायरी डेट जर उलटून गेली असेल आणि असे पदार्थ आपल्या आरोग्यास हानिकारक असतात, त्यामुळे आपण घेतानाच त्यांची डेट कधीची आहे हे आपण पाहून घ्यायचं. ताटात घेतलेले सर्व पदार्थ संपवायचे. आपण ताटात जे काही घेतो, काही काही मुलांना सवय असते डाळ भात घ्यायची आणि टाकून द्यायचं, पण तसं नाही. जेवढं आपल्याला हवं तेवढंच घ्यायचं, पहिल्यांदाच थोडंसं घ्यायचं आणि मग त्याच्यानंतर हवं तर आपण दुसरं घेऊ शकतो. म्हणजे ताटात घेतलेले सर्व पदार्थ आपल्याला पदार्थ संपवायला पाहिजेत. ही तुमची आता भूमिका होती. म्हणजे अन्न वाया जाऊ नये, अन्नाची नासाडी होऊ नये यासाठी आपण ह्या गोष्टी करू शकतो. तुम्हाला माहिती आहे का, 16 ऑक्टोबर हा अन्न सुरक्षा दिन म्हणून साजरा केला जातो. अन्न सुरक्षा आणि अन्न नासाडी याची जनजागृती व्हावी हाच म्हणजे ह्या दिवसाचा उद्देश आहे. आता तुम्हाला माहिती आहे का, लग्न समारंभामध्ये आपण तांदळाच्या अक्षता टाकतात की नाही तांदळाच्या अक्षता. तुम्ही कोणाच्या लग्नाला गेलाच असाल, त्यामुळे तांदळाच्या अक्षता टाकतात. त्यामुळे ते त्या तांदळाची नासाडी होते, तेवढं धान्य वाया जातं, अन्नाची नासाडी होते. मग तसं न करता काय करायचं, तर फुलांच्या म्हणजे अक्षता म्हणून आपण फुलं वापरू शकतो. अशा प्रकारे आपण अन्नाची नासाडी म्हणजे टाळू शकतो. तर आज आपण काय शिकलो, तर आज आपण अन्न नासाडी म्हणजे आपण अन्न कुठे वाया जातं आणि ते अन्न नासाडी टाळण्यासाठी आपण काय करू शकतो आणि गुणात्मक अन्न नासाडी, संख्यात्मक अन्न नासाडी आणि आपली भूमिका काय असेल. आपण अन्न नासाडी म्हणजे टाळण्यासाठी आपली जबाबदारी आहे ना, की अन्न आपलं नासाडी म्हणजे होऊ नये ह्याच्यासाठी आपण काय काय करायला पाहिजे हे आपण आज शिकलो. आपण आता पुढच्या भागात म्हणजे वेगवेगळ्या अन्न सुरक्षतेच्या पद्धती आपण शिकणार आहोत.